आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झाले। आत्ताच आलेल्या एका मोठ्या बातमीनुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजचा हा दिवस खूप जास्त आनंदाचा आहे, कारण शेतकरी बांधवांनो आज या ठिकाणी 8व्या हप्त्याचे पैसे ज्या शेतकऱ्यांना जमा झालेले आहेत नमोच्या, त्यांना आज या ठिकाणी येत्या 2 ते 3 तासामध्ये 9व्या हप्त्याचे पैसे सुद्धा आजच या ठिकाणी खात्यात येणार आहे। शेतकरी बांधवांसाठी ही एक खुश खबर या ठिकाणी आजची ठरलेली आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी अत्यंत आनंदाची बातमी ही म्हणावी लागेल, कारण या 18 जिल्ह्यांचा नंबर आज या ठिकाणी लागलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे हे पडणार आहेत। हे बातमी अक्षरशः शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, पेपरला आज आलेली आहे, त्यामुळे बातमी ही 100% या ठिकाणी खरी आहे। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी बघू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता वितरित झाल्यानंतर आता 9व्या हप्त्याचे पैसे आजच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। पहिल्या टप्प्यात शेतकरी बांधवांनो 18 जिल्ह्यामध्ये हा निधी सोडण्यात येणार असून पात्र शेतकऱ्यांनाच आता या ठिकाणी प्रतीक्षा याठी संपली आहे, कारण शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांना 8वा नमोचा हप्ता आला त्यांना आता येत्या 2 ते 3 तासामध्ये 9वा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित होणार आहे। ही बातमी शेतकरी बांधवांनो अक्षरशः आज पेपरला या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी नेमकं कोणते ते 18 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा नमोचा 9वा हप्ता हा वितरित होणार आहे, त्यामुळे नेमकं कोणते ते जिल्हे आहेत हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जिल्हे बघितल्याशिवाय या ठिकाणी जाऊ नका, जेणेकरून तुमचं सुद्धा या तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा यामध्ये येऊ शकतं। आणि शेतकरी बांधवांनो, यामध्ये काही अपात्र देखील शेतकरी ठरवले गेले आहेत। ते अपात्र शेतकरी नेमके का बरं ठरवले गेले आहेत, सविस्तर यादी आपण अपात्र शेतकऱ्यांची, पात्र शेतकऱ्यांची या व्हिडिओमध्ये आजच्या अगदी कमेंटामध्ये बघून घेणार आहोत। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता, नेमकं त्याच पात्र लाभार्थ्यांना आता नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, ही बातमी अक्षरशः आज पेपरला आलेली आहे, त्यामुळे 100% ही बातमी खरी आहे। राज्य सरकारनं एक स्पष्टपणे या ठिकाणी असं केलंय की केंद्र सरकारचे पैसे वेगळे येतात, राज्य सरकारचे पैसे वेगळे या ठिकाणी येत असतात। म्हणून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी आता वेगळे दिले जातात। त्यामुळे ज्यांना मागील हप्ता मिळाला आहे त्यांच्याच खात्यामध्ये आज हा हप्ता या 18 जिल्ह्यातील नागरिकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेची मोठी अपडेट, मोठी बातमी आज या ठिकाणी आलेली आहे। खुशखबर शेतकऱ्यांसाठी ही म्हणावी लागेल, कारण आजचा हा दिवस थेट या ठिकाणी नमोच्या 9व्या हप्त्यासाठी उगवलेला आहे। कारण शेतकरी बांधवांनो, इतक्या लवकर हे हप्ते पडत नाहीत, पण 9वा हप्ता आज या वितरणाची तारीख या ठिकाणी आज आलेली आहे। आणि या 18 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या ठिकाणी नमोचे पैसे हे आज येत्या थोड्याच वेळामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पडणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। नेमकं कोणते ते जिल्हे आहेत जे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे पडणार आहेत। त्या अगोदर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल शेतकरी बांधवांनो तर करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आता या ठिकाणी जिल्हे कळणार आहे। सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी 10 वाजता शेतकरी बांधवांनो बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप केले जाणार आहे। सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हे वितरण चालू राहणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, टप्प्याटप्प्याने या 18 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावर मोबाईलवर त्यांचे पैसे जमा झाल्याचे संदेश त्यांना येतील। ज्या शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता या ठिकाणी मिळाला आहे त्यांनी त्यांच्या बँक खात्याचे मेसेज तपासावेत। ज्यांना कुणाला 9व्या हप्त्याचे म्हणजे नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे आले असेल त्यांनी कमेंट करून व्हिडिओच्या खाली नक्की कळवायचं आहे त्यांच्या जिल्ह्यांचं नाव, तालुक्याचं नाव, गावाचं नाव, जेणेकरून शेतकरी बांधवांनो राहिलेल्या उरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा समजेल की नेमकं या ठिकाणी 9व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी येत आहेत। आणि ज्यांना आतापर्यंत नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे आलेले नाहीत त्यांनी सुद्धा व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करायची आहे, जेणेकरून सगळ्यांना समजेल की नमोच्या हप्त्याचे पैसे नेमके कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यातील या 18 जिल्ह्यांसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे आज वाटप येत्या 2 ते 3 तासामध्ये होणार आहे। त्यामुळे आता कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही,
कारण राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे नियम हे केंद्र सरकारच्या योजनेपेक्षा थोडे वेगळे आणि कडक असतात. त्यामुळे जी यांची कागदपत्र तांत्रिक बाबी पूर्ण आहेत त्यांनाच हा नमोचा 9वा हप्ता आज दिला जाणार आहे. त्याची सविस्तर ही यादी पात्र शेतकऱ्यांची अगदी एका मिनिटामध्ये बघून घेणार आहोत. नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये नमोचा हा 9वा हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे ते जिल्हेसुद्धा सविस्तर आपण अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघून घेणार आहोत. पात्र शेतकऱ्यांना सरकारने आधीच अद्ययावत केली असून याची यादीसुद्धा अनुसरून वितरित सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो यादी पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. नेमके कोणते शेतकरी यामध्ये अपात्र आहेत. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारनं बघा 2000 कोटी रुपयाचा निधी बँकांना या ठिकाणी अदा केला आहे, म्हणजे दिला आहे. म्हणजे वाटण्यासाठी 9व्या हप्त्याचे पैसे हे बँकांना दिले आहेत, जे येत्या 2 ते 3 तासामध्ये 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता या ठिकाणी पडणार आहेत. ज्या बँकेत तुमचा नमोचा 8वा हप्ता तुम्हाला आता या ठिकाणी 2-4 दिवसा अगोदर मिळाला, 8-10 दिवसा अगोदर जो 8वा हप्ता नमोचा तुम्हाला मिळाला, अगदी त्याच बँकेच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 तासामध्ये या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा 9वा हप्त्याचे वितरण या ठिकाणी केले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील एकूण आपल्या राज्यामध्ये बघा शेतकरी बांधवांनो 36 जिल्हे आहेत आणि यामध्ये 18 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांची निवड दुसऱ्या टप्प्यासाठी या ठिकाणी वाटप केले जाणार आहे. पहिल्या जिल्ह्यात म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यामध्ये 2026ची ही दिवाळी अगोदरच या ठिकाणी साजरी होत आहे. जेणेकरून शेतकरी बांधवांनो या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी सरकारवर खुश आहे, कारण 9वा हप्ता हा इतक्या लवकर येत आहे. ही बातमी अक्षरशः या ठिकाणी आज पेपरला सुद्धा आलेली आहे, ते आपण या ठिकाणी बघत आहोत. शेतकरी बांधवांनो 9व्या हप्त्यासाठी या 18 जिल्हे निवडले आहेत. त्या 18 जिल्हे पाहिल्याशिवाय या ठिकाणी व्हिडिओ बंद करायचा नाही, जेणेकरून 18 जिल्ह्यांची यादी बघायची आहे आणि उर्वरित जिल्ह्यांची यादीसुद्धा लगेच आपल्या चॅनलवर या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी बांधवांनो, पैशाच्या वितरणासाठी 6 जिल्ह्यांचे 3 गट या ठिकाणी तयार करण्यात आले आहे. पहिला गट जो आहे तो 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असेल आणि दुसरा गट म्हणजे पहिल्या गटामध्ये 10 ते 2 वाजेपर्यंत या ठिकाणी पैसे येणार आहे. आणि ज्यांना या नमोचे 2000 रुपये आले असेल 9व्या हप्त्याचे त्यांनी कमेंट करून नक्की कळवायचं आहे. ज्या जिल्ह्यामध्ये हे आले असेल त्या जिल्ह्याचं नाव, या ठिकाणी गावाचं नाव, तालुक्याचं नाव कमेंट नक्की करायचं आहे. संध्याकाळी दुसरा जो गट आहे तो 2 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यरत राहील. तिसऱ्या गटातील 6 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे हे या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्या टप्प्यानुसार खात्यातील व्यवहाराकडे लक्ष देणे हे गरजेचं या ठिकाणी ठरणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही महत्त्वाचं ठरणार आहे नेमके कोणते ते 18 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज हे नमोचे पैसे वाटप होत आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो काही महत्त्वाच्या अटीचं पालन करणं आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता मिळूनही तो खात्यात दिसायला उशीर झाला होता. म्हणजे याचे मुख्य कारण म्हणजे बँकेची KYC त्यांची पूर्ण नसणे. सरकारने सूचना दिली होती की ज्यांचं आधार कार्ड जुन्या फोटोमुळे अपडेट नाही, शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड जुना फोटो त्यांच्या आधार कार्डवर आहे त्यांनी पटापट त्यांचा नवा फोटो या ठिकाणी लावायचा आहे, म्हणजे आधार अपडेट करून घ्यायचा आहे. आणि अजूनही बँकांची KYC केली नसेल शेतकरी बांधवांनो त्वरित या ठिकाणी KYC करायची आहे, अन्यथा तुमचा 9वा हप्ता या ठिकाणी रखडू शकतो, अटकू शकतो. सरकार या ठिकाणी तुम्हाला 9वा हप्ता देणार नाही. आणि शेतकरी बांधवांनो आज या 18 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. या 18 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे पैसे 9व्या हप्त्याचे. त्यामुळे आता कुठलीही काळजी किंवा चिंता तुम्ही करू नका. ज्यांनी KYC आणि आधार कार्ड ज्या फोटोमुळं हे अपडेट केलेलं आहे त्यांनी ते उर्वरित कामं दुरुस्त करून घ्या, जेणेकरून तुम्हाला शेतकरी बांधवांनो 9व्या हप्त्याचे पैसे म्हणजे नमोचा 9वा हप्ता मिळताना कुठलीही अडचण या ठिकाणी तुम्हाला येणार नाही. शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. तुमचा जिल्हा जर पहिल्या टप्प्यातील यादीत असेल शेतकरी बांधवांनो तर तुम्हाला कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही. पण तुमचा जिल्हा हा पहिल्या यादीमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण दुसऱ्या यादीमध्ये तुमचा सुद्धा या ठिकाणी जिल्हा येऊ शकतो नमोच्या हप्त्यासाठी. तर आजच तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे हे जमा होतील. एका जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी असल्याने तांत्रिक प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो, यामध्ये काही त्रुटी येत असतात. त्यामुळे एकाच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एक जिल्हे करून या ठिकाणी पैसे वाटप आज नमोच्या हप्त्याचे होणार आहे. शेतकरी बांधवांनो ही बातमी अक्षरशः आज पेपरला सुद्धा आलेली आहे. परंतु नमोचा 8वा हप्ता मिळालेल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक शेतकऱ्याला 9व्या हप्त्याचे लाभ हा नक्की मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो कुठलीही काळजी किंवा चिंता करू नका.
पहिल्या या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यांची यादी आज आता लगेच एका मिनिटामध्ये वाचून घेणार आहोत. ज्या 18 जिल्ह्यामध्ये आज ही नमोच्या पैशाची वितरण होणार आहे. शेतकरी बांधवांनो, उत्पन्नाची मर्यादा या ठिकाणी ठरवण्यात आली आहे. त्यानंतर आपण पात्र शेतकऱ्यांची यादी, अपात्र शेतकरी जे आहेत त्यांची यादी सुद्धा या ठिकाणी बघून घेणार आहोत. जे नमोच्या शेतकऱ्यांसाठी अपात्र आहेत, जे या ठिकाणी ब्लॅक पद्धतीने पैसे उचलतात शेतकरी सरकारकडून, त्यांची यादी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, ती यादी पाहणं तितकं महत्त्वाचं ठरेल. त्यानंतर आपण 18 जिल्हे लगेच एका मिनिटामध्ये या ठिकाणी बघून घेणार आहोत. या योजनेसाठी एक महत्त्वाचा निकष ठरवण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. जर तुमचं उत्पन्न या 2.5 लाखापेक्षा जास्त असेल शेतकरी बांधवांनो, तर तुम्हाला या ठिकाणी काळजी करण्याची, चिंता करण्याची गरज आहे. किंवा घरात कोणी सरकारी नोकरीला असेल, अशा सर्व लाभार्थी यामध्ये अपात्र ठरवण्यात आले आहे. अशा लाभार्थ्यांना हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. नमोचा 8वा हप्ता ज्यांना या ठिकाणी मिळाला आहे त्यांनी या अटींची या पूर्तता करून आधीच या ठिकाणी करून घ्यावी, जेणेकरून 9वा हप्ता येण्यासाठी त्यांना या ठिकाणी कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. शेतकरी बांधवांनो, यामध्ये हे शेतकरी अपात्र ठरवले आहे. त्यानंतर आता पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा बघून घेणार आहोत. अपात्र शेतकरी या ठिकाणी सांगितलेले आहे. आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, सरकारनं पहिल्या टप्प्यासाठी 18 जिल्हे तर निवडलेत, पण अशा काही बँकासुद्धा निवडल्या आहेत ज्या बँकांना या ठिकाणी कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्या बँकामध्ये पैसे हे या सर्व योजनांचे पैसे पडत असतात. जर या बँकांचे खाते तुम्ही उघडले असेल तरी कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही तर या बँके व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेचं तुम्ही खातं उघडलं असेल तर तुम्हाला ते खातं बंद करून या बँकांचा खातं या ठिकाणी उघड करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पहिल्या टप्प्यासाठी HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, येस बँक यासारख्या बँकांमध्ये निधी वर्ग करण्यात येत आहे. या बँकांमध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं नमो शेतकरी योजनेला लिंक आहे शेतकरी बांधवांनो, त्यांनाच आज या ठिकाणी आनंदाची बातमी मिळेल. तसेच नमो शेतकरी योजनेचे याच बँकेमध्ये या ठिकाणी आज पैसे येणार आहे. त्यानंतर 18 जिल्ह्यांची यादीसुद्धा आपण सविस्तर बघून घेणार आहोत. तसेच शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, अशा सर्व ग्राहकांना हप्त्याचे वितरण हे तातडीने जाणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, पोस्ट ऑफिस बँक या ठिकाणी बघू शकता. पोस्ट ऑफिस बँक ही सर्वात व्हायरल महाराष्ट्रातील बँक आहे. या बँकेमध्ये सगळ्या योजनांचे या ठिकाणी लाभार्थ्यांचे, विद्यार्थ्यांचे पैसे हे येत असतात. त्यामुळं पोस्ट ऑफिस बँक असेल तर कुठली काळजी किंवा चिंता करू नका, तुमचं सुद्धा नमोचा हप्ता या ठिकाणी पडणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, या बँकांमध्ये लाखो खातेदारांचं, लाखो शेतकऱ्यांचं खातं आहे. त्यामुळे त्यांना नमोचा 9वा हप्ता आजच मिळण्याची शक्यता आहे. या बँकेचे गाळे ग्रामीण भागामध्ये मोठे असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा निधी पोहोचवण्यासाठी सरकारने या बँकांना प्राधान्य या ठिकाणी सरकारने दिलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी DBT प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी विशेषतः खबरदारी या ठिकाणी घेतली गेली आहे. त्यामुळे आता 18 जिल्ह्यांची यादी अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी वाचून दाखवत आहोत. त्यामुळे यादी वाचण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही अजूनही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर कुठली काळजी किंवा चिंता तुम्ही करू नका, कारण राहिलेल्या जिल्ह्यांची यादीसुद्धा आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ या ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. पहिल्या यादीमध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 18 जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी जिल्ह्यांची यादी लक्षपूर्वक आहे का शेतकरी बांधवांनो, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला आता या ठिकाणी खुशखबर आलेली आहे. आनंदाची बातमी ही तुमच्यासाठी आहे. तुमच्या खात्यामध्ये 2 ते 3 तासामध्ये पैसे जमा होणार आहे. त्यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे यवतमाळ, त्यानंतर वर्धा, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर अकोला, वाशिम असेल, अमरावती असेल, नाशिक असेल, अहमदनगर, सांगली, सोलापूर. बघा, सोलापूरमधील शेतकऱ्यांना आता कुठली काळजी किंवा चिंता करू नका. येत्या 2 ते 3 तासामध्ये तुमच्यासुद्धा खात्यामध्ये नमोच्या 9व्या हप्त्याचे वितरण हे थोड्याच वेळामध्ये होणार आहे शेतकरी बांधवांनो. त्यानंतर हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड नसेल, नांदेड असेल, जालना असेल आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजच नमोचा हप्ता म्हणजे 9वा हप्ता या ठिकाणी आज मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यामधील फक्त पात्र शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून खात्री करून घेणे की KYC या ठिकाणी झालेली आहे का. आपल्या बँकेची KYC झालेली असेल तर कुठलीही काळजी किंवा चिंता करू नका, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाही. KYC झाली नसेल तर आधार कार्ड ही तुमचं अपडेट असेल तरीही तुम्हाला कुठलीही काळजीची चिंता करण्याची गरज नाही.
आणि शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर तुमच्या जिल्ह्याची यादीसुद्धा दुसऱ्या यादीमध्ये या ठिकाणी येईल. त्याचा व्हिडिओ लगेच आपल्या चॅनलवर या ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून तुम्हाला ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचा या ठिकाणी जिल्हा आला तर तुम्हाला लगेच या ठिकाणी बघता येईल. धन्यवाद.